गगनबावडा तालुक्यातील राजकीय व भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचा असणारा तिसंगी जिल्हा परिषद मतदारसंघातून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस अधिक पक्षातील इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असून आपल्या ताकदीवर मतदारसंघात संपर्क वाढवला आहे। येणाऱ्या काळात वातावरण जसे तापायला सुरुवात होईल तसे मात्र कितीही इच्छुकांनी तयारी केली तरी खरा संघर्ष आमदार सतेज पाटील विरुद्ध जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पी.जी. शिंदे यांच्यातच होणार असून एकेकाळी जीवाभावाचे मित्र असणाऱ्या सभापती एकनाथ शिंदे व सहकार सम्राट विलास पाटील यांच्यात राजकीय आराखड्यात कुस्ती रंगण्याचे संकेत मिळत आहेत। तिसंगी जिल्हा परिषद मतदारसंघासाठी महिला सर्वसाधारण आरक्षण आहे। आरक्षण पडल्यामुळे अनेकांना या मतदारसंघासाठी देव पाण्यात घातले आहेत। पन्हाळा बावड्याचे माजी व झंझावत आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या तत्कालीन काळात हा मतदारसंघ पी.जी. शिंदे यांच्या ताब्यात होता। त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील यांनी सभागृहात चांगली भूमिका बजावली होती। कालांतराने गगनबावड्याची राजकीय समीकरणे बदलली आणि या मतदारसंघाचा ताबा काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या हाती आला। त्यानंतर आजही हा मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व आहे। अशातच करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी पी.जी. शिंदे यांच्या मदतीने गगनबावड्याच्या राजकीय पटावर आपले वर्चस्व प्रस्थापित करायला सुरुवात केली आहे। सध्या शिवसेना भाजपकडून गगनबावड्याचे लोकनेते पी.जी. शिंदे यांचे बंधू एकनाथ शिंदे यांच्या सौभाग्यवती सौ कल्पना शिंदे या निवडणूक रिंगणात उतरणार आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख आहे। काँग्रेसमधून तरुणांच्या हाताला सहकार्याच्या माध्यमातून रोजगार देणारे व सर्वसामान्य जनतेतून पुढे येत आलेली नेतृत्व म्हणून सहकार सम्राट विलास पाटील यांची गगनबावड्याचा कार्यसम्राट म्हणून जिल्हाभर ओळख आहे। विलास पाटील यांच्या कन्या कुमारी सोनाली विलास पाटील शिकत असून त्या उच्च शिक्षित आहेत। वडिलांचा राजकीय वारसा व आमदार सतेज पाटील यांचे विचार तळागाळात रुजवण्याचे त्यांचं स्वप्न आहे। काँग्रेसमधून त्या इच्छुक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर काँग्रेसमधून इच्छुक उमेदवार पुढीलप्रमाणे: जयश्री संजय पाटील किरवे, रुपाली प्रकाश मेंगाणे साखरी, पूजा सदन पाटील मंदूर, श्रीकांत पडवळ मांडुगली आदी निवडणुकींसाठी इच्छुक आहेत। इच्छुकांनी कितीही मोर्चाबांधणी केली तरीही नेत्यांचा आशीर्वाद उमेदवारांसाठी महत्त्वाचा ठरणार असून गुलालाची दिशा त्यानंतरच स्पष्ट होणार आहे। टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी गगनबावड्याहून महादेव कांबळे।